जरा हिशोबात राहिलं पाहिजे. माहेरातून काय आणल्यावर इतकं बोलले होते बाईन गपचिक बसा. महाराज यायच्या माईला येतात का? माझ्या आईनं दिल्यात, पण तिला माहीतच नाही गिरगावचा बाळ्या किती रे गेले म्हणून. तिने हिस्तो हातात धरला. पुरातल्या मालकाला सासरवाडीतून एक भेट आलती. त्याला हुंडा नाही म्हणता येणार. भेट आलती. भेट पिवळ्याचे दुकानदार येत नाही. पिवळ्याचे दुकानदार तर दिवसा काठी 8 भार सोनं देणारा मनी सरपंच पंढरपुरातल्या मालकाला त्यांच्या सासऱ्यानं द्यालता. सासऱ्यानं. तुम्हालाही भाराचं वजन नाही सांगता येणार. महाराष्ट्रात एकही होणार नाही की त्याला भाराचं वजन सांगता येत नाही. ते वजन सांगितलं वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर यांनी, ज्यांनी गाथा केले. 26,666 तोळे 8 मासे याचा एक भार गुणिले 8 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे 21 क्विंटल 78 किलो 22.25 क्विंटल सोनं देणारा मनी सासरवाडीतून आला. 78 किलो 22.25 क्विंटल सोनं देणारा मनी सासरवाडीतून आला. जरा हिशोबात राहिलं पाहिजे. माहेरातून काय आणल्यावर मंदिराकडे चाललो देवाच्या दर्शनाला. गावाकडे राहत होतो त्यावेळेला, आता इकडे शिरलो असतो मी. मंदिराकडे चाललो तर रस्त्यात एक जणांनी सांगितलं, महाराज या नाश्त्याला. येतो दर्शन घेऊन. दर्शन घेतलं मारुती राहायचं. मग आता काय फुकटच खाच होतं. आपल्याला काही पैसे द्यायचे नव्हते. काय मी लागलीच हात धुतले. मंदिरातून आल्यामुळे पाय धुवायची गरज नव्हती. हात धुतले ना आपलं बसलो. शेवायाचा भात केलता. शेवाया कळतात ना. शेवाया बोटुळे लांबटे तिन्हीचा अर्थ एकच. कोणीकडे लांबटे म्हणतात, कोणीकडे बोटुळे म्हणतात, कोणीकडे शेवाया म्हणतात. इतकाच फरक आहे. शेवाया मात्र अशा बारीक होत्या. मायकाच्या दांड्यावानी नव्हत्या ठोकर. त्या सुगरणबाईलाच करतात असतात. कोणाला शेवाया पुरणाच्या पोळ्या काय कोणाला येत असतात का? काय कोणी पुरण करा. पुरणाची पोळी केल्या पुरण बघावं लागते. ह्या कोपऱ्यात आहे का त्या कोपऱ्यात आहे. हो, असं सगळ्या बायकांना पुरण येत नसतं. ठराविक ठराविक ठराविक. त्या शेवायाचा भात होता. त्याच्यावर तूप होतं, दूध होतं. शेवायाच्या भाताला दूध तूप असलं तर खावा, नाही तर नदीचा चिखल खावा, पण भात नाही खावा. रोज बाहेरचं खातो ना, त्याच्यामुळे मला कळतंय. तुम्ही घरचंच खाता कसं कळलं तुम्हाला? मला माहिती आहे, मी रोज बाहेर खातो. शेवायाचा भात, भजी होती अशी कुरकुर तोंडात टाकली की विघरायची. छान. मग आता मला बनावंच लागलं. काय शेवाया सुंदर आहेत, काय चविष्ट शेवाया. बोलले होते बाईन गपचिक बसा. महाराज यायच्या माईला येतात का? माझ्या आईनं दिल्यात, पण तिला माहीतच नाही गिरगावचा बाळ्या किती रे गेले म्हणून. तिने हिस्तो हातात धरला. नाही म्हणलं ताई फारच काय शेवाया तर तोंडात टाकल्याबरोबर आत जातात. आणि कोणत्या शेवाया आतच जातात ना, इकडे थोड्यात निघतात. हो ना. आता फुकट खाल्ल्यावर जर सुवर्णन करावंच लागते ना. हो, टाकल्या टाकल्यामध्ये चालल्यात. हो ना महाराज माझ्या आईनं केल्यात. येतं की यांच्या माईला. मी हात गीत धुतला, सगळं झालं, बाजूला बसलो. म्हणलं ताई एक बोलू का? तुमच्या माईनं दिलेल्या शेवाया रुचकर येतात, पण 9 तासाच्या नंतर पोटात राहत नाहीत. काय म्हणायले? म्हणलं हो तिकडे जातात कॅनलच्या पलीकडे. पण याच्या माईनं तुम्हाला हेव द्यालाय, याची जराशी जाण ठेवी ना. हे द्याला नाही एवढा मोठा बोटोळा, याची जराशी ठेवी ना अक्कल. तुझ्या मेमरी कार्डात जात ठेवी ना. आयुष्यभर तुला सांभाळायचा होकापत करलाय ना. माहेरातून इतकं इतकं आणलं की वर्णन करतील, सासूची निंदा करतील. त्या सासून नवरा द्याला याचं तर ध्यान ठेव. बरंच सांगितलं असतं, पण पहिल्यांदा आले नको ह्या म्हणते मेला आमच्यावर बॉम्ब टाकी तू. त्याच्यामुळे एवढ्यावर माफ करतो तुम्हाला. पावणे 22 क्विंटल सोनं देणारा मनी आणला, पण भागवतात कुठेही दखल नाही. कुठेही दखल नाही की माझ्या बापाने दिला म्हणून. याला म्हणतात पतिव्रता, याला म्हणतात कामिनी, याला म्हणतात स्त्री. तुम्हाला एक सांगू का? माहेराचं वर्णन करतील, सासरची निंदा करती, अशी बायको ज्याला भेटली असेल ती साडी नेसती म्हणून बाई म्हणायचं नाही तर ती अवदास आहे. ती अवदास आहे. तुम्हाला एक वाक्य सांगू, तुम्ही त्या प्रांतातले माणसं आहात माझ्या मावल्यांनो, याच्याकरता सांगतोय. देहू तुम्हाला जवळ आहे माझ्या माईंनो, जवळ आहे. ज्या माऊलीच्या बापाकडे 1425 गडी होते, पुण्याचे आबाजी गुळवे. 1425 गडी होते. चांदीच्या बुटक्यात दूध पेत होते गडी काम करणारे. पण तुकोबाराच्या संसारात कधी माहेराचं वर्णन केलं नाही. कधीच नाही, कधीच नाही. उमरं खाल्ले शिजून मालकाच्या संसारात,
पण कधीच सासरला निंदा केली नाही अशी माऊली या प्रांतातल्या आहेत साध्वी जिजाऊ आई साहेब. म्हणून त्या माऊलीच्या पायाची माती चाटावी ही पंढरपुरातल्या मालकाला अपेक्षा झाली. पंढरपुरातल्या काटा काढायचं निमित्त, काटा काढण्याच्या निमित्तानं पाय तो दुप्पोट असं तोंडात बुडवायचं आणि जिजाबाईच्या पायाला लावायचं. एकदा नाही लावलं दादा, पुन्हा ते बोट तोंडात लावायचं, पुन्हा जिभेला लावल्यावर पुन्हा लावायचं. निमित्त फक्त पायाची माती चाटायची होती. मग मालकाचा आदर करणाऱ्या बाईच्या पायाची माती पंढरपुरातल्या मालकाने खावा. म्हणून तुम्हाला विनंती करतो, महाराजाला जीव लावी जा त्याबद्दल दुमत नाही, पण आधी पप्याच्या बापाला जास्त जीव लाई जा. हो ना, नवऱ्याला टायमाला चहा देत नाही, महाराजाला काजू टाकून दूध देती अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात जास्त गारा पडत असतात. मालकाची सेवा जास्त करायची. इथं बसलेल्या तरुणांना सांगतो, आमच्या मागं थैल्या घेऊन किती फिरता, महाराज लोकांच्या मागं थैल्या घेऊन किती फिरता, त्याच्यापेक्षा तुमच्या मायबापाला किती मानतात ते सांगा. हो. उलट सांगू का, मायबापाची सेवा न करणारा जर कीर्तनकारानं गाडीत बसला तर त्याची गाडी एखाद दिवस पुलाखाली जाईल. मी एक उतरून दिलं तेव्हापासून. मी एकदा वाचलो, मी म्हणलं नको रे बाबा, तू मायबापाला विचारित नाहीस, मला मारशीन सुंबळ्या. हा हा हा, विठाला विठाला. नागपूर प्रतीतला एक अभंग होता वारकरी बुवा, वक्ते बाबा घ्यायचे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण विच्छिती तया कुळा. महाराज अभंग शेपक असू द्या, गाणे म्हणल्यापेक्षा चांगला आहे. विठाला विठाला स्वर्गीय वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा म्हणायची तो अभंग. पितृ आशीर्वाद देत असतात हो. म्हणून वडिलांची सेवा सगळ्यात मोठी सेवा आई वडिलाची. पंढरपुरातल्या मालकाला उभं केलंय कशाची ताकद, काय केलं, पुंडलिकरायन यज्ञ केलंय, हवन केली, तपश्चर्या केली, जप केली, साधना केली, काहीच नाही, फक्त आपल्या आई वडिलांची सेवा केली. 28 युग झालं जगाचा मालक उभा आहे. फार मोठी ताकद आहे. जी माणसं संसारात नीट वागतात का त्या लोकांना विटेवरचा मालक दखल देतो. ऐकची धड नाही त्याचे परत्र पुस शिकाय. जी रक्ताच्या नात्यात नीट वागत नाहीत त्यांना वरीच देण्याचा काय अधिकार आहे अद्याप नाही. घरातल्या लोकांना माईंनो एक सांगतोय, सासू सुनेचा वाद मिटणं हजारो कीर्तन ऐकल्याचं पुण्य आहे. सासू सासरे सुनेनं आणि सासूने एकोप्यानं राहणं लाखो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होतंय. सून स्वयंपाक करायली आणि सासू तुळशीला येडे घालायली आणि पोराची लक्झरी दारात उभी नातवाची. ते सॉक्सच पाहलंय, बंधच पाहलंय, पेन्सिलच पाहलंय, खोलरबलच पाहलंय, पुस्तकच बघायलंय. त्या दिवशी त्याचा पेपर होता आणि आजी त्याच्याकडे पाहत पाहत येडे घालायली. सुनावर राग तिचा, पेन्सिल घरी विसरली, कोरात पेपर देऊन आलं. नेमका मी त्या दिवशी घरी गेलो. काय सांगावं महाराज, बघा न अर्ध्या घंट्यानं उशिरा उठली, माझ्या नातवाचं पेन्सिल घरी विसरलीत. म्हणलं तुम्ही काय करू लागल्या? मी तुळशीला येडे घालू लागले. म्हणलं मग आता झालं काय? काय नाही, पोराचा पेपर कोरा झाला. म्हणलं मोठं झाल्यावर तू ट्रॅक्टरचं मुंडकं घालणार आहे. पोराच्या आजीला म्हणलो असं कसं बोलता? म्हणलं मग बाई तू काम आहे ना, सून स्वयंपाक करीत असताना नातवाचा डबा भरायचं तू काम आहे ना, तू नंतर तुळशीला येडे घालणं 100-200. हा, त्याच्या शाळाच्या टायमाला तू तुळशीला येडे घालायली, तू यातून सुडेल नीत काही फरक नाही ना. हा, अवदास आहेस तू. विठाला विठाला. कळतंय का, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो भंगिऱ्या कोणाचाच होऊ शकत नाही. मन ऐकली असेल तुम्ही, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो जगात कोणाचाच होऊ शकत नाही. जो आपल्यांचा होऊ शकत नाही तो जगात कोणाचाच होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्यांची होत नाहीत, तुम्ही लोकांचं काय भलं करणार आहेत? त्याच्याकरता आधी घरात नीट वागणं अत्यंत गरजेचं आहे. चला, पंढरपुरातल्या मालकाला 22.5 क्विंटल सोनं देणारा मणी आलता. त्या मण्याचं नाव सांगता येईल? वा, देशी मंतक मणी अंदनी दे रे दे रे दे, शिमंतक मणी अंदनी तदेव लग्नं सुदिनं तदेव तारा बलम चंद्र बलम तदेव. आता हे ओरिजिनल मंगलाष्टक म्हणत, ताई ग बाई ग, म्हणजे नवरी जाताना रडत नाही इतका मंगलाष्टक म्हणणार रडायला. म्हणलं खाऊ दिन सांडाळा नुकती.
अरे नुकती खावदीन चांडाळा, हे मंगल कार्य हे काय मौतीचं आहे का काय? तू काऊन गावरायला? महाराज सप्त्याला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही. तुम्ही फक्त पाकिट देऊन महाराज श्रीमंत करायले. तुम्ही काही घेईनत, काही घेईनत, काही घेईनत, काही घेईनत, काही घेईनत. तुम्ही ज्याचे ज्याचे लग्न राहिले त्या तरुणांना हात जोडून तुमच्या बुटाला हात लावून प्रणाम करतो. निदान तुमच्या लग्नातले मंगलाष्टक तरी नीट म्हणा, नीट म्हणा तेवढे तरी. अहो बघा, मुस्लिम समाजाची बांधव भंगार विकणारा माणूस सुद्धा त्याच्या लग्नातले नियम मोडत नाहीत. आपल्या लाजा कुठं गहाण ठेवल्या असतील देवा रे. विठाला विठाला चला असो. देश मंत कमनी अंदनी, गोडस मंगलाष्टक आहे, फार सुंदर सर. काय मंगलाष्टक आहे? दोघे करावी उभी वधूवरा, दृष्टा दृष्ट न करणे. आशीर्वाद असतात मंगलाष्टकात. चला त्या आनंद्याला म्हणी. पंढरपुरातल्या मालकाने त्याचं सत्र काशीला केलं. त्याच्यानंतर एका भांडारगृहात मणी ठेवला. पांडव श्रीमंत केले. बहीण देईल ती सुभद्रा. मग बहिणीची तर 3.5 वर्ष, एका ठिकाणी 2.5 वर्ष पुरावा आहे, एका ठिकाणी 3.5 वर्षे. एका वर्षाचे 365 गुणिले 21 क्विंटल 78 किलो इतकी बहीण श्रीमंत केली. आणि पुन्हा भांडारगृहात मणी ठेवला. आणि पंढरपुरातल्या मालकाने दखल घेतली. गुणगाई नावडी याच्यावर सांगतोय, गुणगाई नावडी याच्यावर सांगतोय. कडव्याच्या बाजूला जाणार नाही. लांबून एसटी आणतो मी, पण बस स्टँडला नेतो. रस्त्या लांबून चांगलं काय बाहेरचं तेल आहे, देवीचं तेल देवीला आणि भोते आला घाईला, त्याच्यामुळे तेलाचा काय विचार करायचा. लांबून याचं, पण प्रवासी बस स्टँडला सोडायचे. कडव्याच्या बाजूला नाही जायचं कीर्तनकारांनी. मग भांडार खजिनदाराला बोलवून घेतलं. खजिनदार जी, द्रव्य किती आहे? काय नाही म्हणले, आता वरी टोकाल चाललंय, इतकं सोनं साचलंय. एका देवाला बोलून घेतलं. त्या देवाचं नाव होतं विश्वकर्मा महाराज. सांगितलं एका गाव वारकऱ्याचं गाव सोन्याचं करा. ह्या वारकऱ्याचा भाऊ राजाला चोंबाळीत होता. तर काय बायको साडी भारीची नेसत होती. आपण दुसरं काय, तो राजा बोंबलत पालथा पडला. याची बायको जोगवा मागू लागली, उदो अंबाबाईची पडली. मग म्हणू लागली गाणे, आई ग अंबाबाई तुला सोन्याचा गजुबा, आणि तुझ्या दर्शनाला कोल्हापूरचा राजा. बाईच्या अंगात आलं राव तिथं. असं म्हणलं येतच असतंय. देवीचं म्हणायचं असेल तरी गाथ्यातलं म्हणावं. जय जगदंबे पूर्ण कदंबे. किती तुझं म्या फुलवरा बांधिला. काय 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 ताकद इकडचं म्हणा. एक एक विठाबाई तू विटेवरी सखये बाई. ओ करी कृपा उजळ कुळ दीपा मार्ग बहु सोपा येऊनी लवलाई, येऊनी लवलाई सच्चित आनंद अंबाबाई. त्याचे ते वारकऱ्याची भावजाई येड्यावानी कुर्लानी म्हणून आणलंय माझा. 19 हिरे पदराला असलेली बाई जोगवा मागायला बसली. जोगवा कोणाची स्तुती करीत होता? नवरा हलकटाची. आणि ज्या बाईला लेकर झोपी घालण्यासाठी मिठाचा खडा फिरवावा लागला, त्या बाईला गाव सोन्याचं दिलंय सरपंच. 52 अर्बुज क्विंटल सोनं उरलं. अर्बुज संख्या सांगता येईल का? एकावर 19 शून्य दिल्यावर किती म्हणते? एकावर 19 शून्य. 7वी पाशे गिरगावकर सांगा पटकन. अकाउंटंट आहे की सीए चार्टेड अकाउंटंट, त्याला तरी सांगता येईल का? शंखू म्हणतात त्याला. विठाला विठाला. त्या काचात गुंगले हो, त्याच्यामुळं कळलं तुम्हाला. त्याच्यात गुंगून गेले. गुंगून काही दिवसाला माणसं झोपीत बी शेजाऱ्याला असंच किती असंच करते. झोपीत बी त्याच्यामुळे लांब लांब आतून टाकणं.
हो, एका एका रावटीत दोघंच झोपणं, सोहळ्यात अडचण येते ना, नाही तर ते उगाच करीन असा. त्याच्यामुळे तू लांब झोप, आपलं बाहेर का झोपणं छत्री घेऊन, पण तू बाजूलाच. इतकं नाही हारी गेलं पाहिजे, माणसाने मर्यादा असली पाहिजे. चला, 52 अरबुज क्विंटल सोनं उरलं. परिणाम सांगतो, रावणाल गाव सोन्याचं आहे, तुकाराम बुवा मसनवाटा मातुड्याचा आहे. कुबेराला अलका नावाची नगरी सोन्याची आहे, महाराजजी मसनवाटा मातुड्याचा आहे. इंद्राला अमरपुरी गाव सोन्याचं आहे, माणसं मरतच नाही. पुण्याची पाऊटी सवेची इंद्र पदाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य संपलं की तिथं लाथ आणतेत, काढून देतात. म्हणून मसनवाट्याचा संबंध नाही, गाव सोन्याचं, मसनवाट्याचा संबंध नाही. कुबेराला अलका नावाची नगरी सोन्याची, मसनवाटा मातुड्याचा. रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. वारकऱ्याला गाव सोन्याचं, 52 अरबुज क्विंटल सोनं उरलं. आणि पंढरपुरातल्या मालकाने सांगितलं एक जणाला, काय नाव होतं त्यांचं, विश्वकर्मा. विश्वकर्मा महाराजांना सांगितलं, महाराज वारकऱ्याला दिलेलं वापस आणू नका, मसनवाटा सोन्याचा करा, मसनवाटा सोन्याचा. राजो, पृथ्वीवर जितके देश आहेत हे सोडून द्या, खालचे 7 वरचे 7, आतळ वितळ सुतळ तळातळ महातळ रसातळ पाताळ. वरचे 7 शिमलदीप, आपण ज्या दीपात राहतो त्याला जांबूदीप म्हणतात. कौसदीप, शाल्वदीप, पलवंगदीप. वरचे 7, त्याच्यावरले हे 14, वरचे 14, 21 भुवन. एकाही ठिकाणी गाव सोन्याचं मसनवाटा सोन्याचा नाही. विश्वात फक्त एकच व्यक्ती तितकी अधिकारी वारकरी, त्या वारकऱ्याचं नाव आहे सुदाम. भाव शुद्ध होता, शुद्ध भाव देखोनी या गाव स्वर्णाचा दिला गा. शुद्ध भाव, भाव होता, भाव. भाव म्हणजे आवड, आवडीनं गुंडाळल्यामुळे गाव तर सोन्याचं दिलंच, पण मसनवाटा पण सोन्याचा. म्हणून देहुतले मालक म्हणतात, बाईल 5 पोरं, 5 मुलं होती, 5. थोडासा आवाज, खूप छान आवाज, अगदी मार्मिक, गोड मृदंगाचार्य. आम्ही ज्या स्वरात बोलतो त्या स्वरात ठोका आणला. धकत आमच्यासारख्याला काय गाता येत नाही, काय नाही. आमचं असंच चाललं, बैल न खट्या नाव तू बाट्या, पण गोड चाललंय, आहे का, गोड चाललंय. काय बैला असणाऱ्याची शेती चांगली असेल, काय नवल नाही. पठ्ठ्याची बैल नसताना शेती नंबर 1 आहे ना, अजून काय घ्यायचं. पाच मुलं तुकाराम बुवा एका बाईला, 5 मुलं, 5 मुलं. इतके सात्विक लेकर होते, वा वा. त्या लेकराचं नावच लेकर. काय आपण कसे लेकर झाल्यावर पिढे वाटितो. नालायक बाप आहे तो पांचट बाप आहे, पांचट. भंगिरे झाल्यावर पोट पिढे वाटितो. आमच्या मित्राला पोरग झालं, मला फोन आला, म्हणे महाराज यान पोरग बघायला. म्हणलं आता काय मंडळीला पाठवतो, आम्ही कुठं येऊ. एखाद्या पाकिटाची अंगठी करीन यायच्या ज्वेलर्सवर, कमलेश्वरच. आणि तुझ्या पोराला अंगठी घेऊन पाठवतो, तू जरा उतू आलाय, तू बनारस घे आमच्या पप्याच्या माईला. ते का फुकट असतं का, शेणपाड्या माती घेऊन उठत असतं काय. पोरग पाल जाणं इतकं सोपं असतं का वय चतुराबाई. आमच्या इकडची म्हणाली इतकी नाही. एखादी काय म्हणायची खालून. हो, एखाद्या बाईचं पोरग पाल जाणं इतकं सोपं वय. आता याला भलतं करावं लागतं ना ते. मग येईन पोरायची आहे म्हणजे माझी मंडळी. नाही म्हणे महाराज, पण कसं आहे मला काय वाटायलंय, तुम्हाला आधी दाखिलं ना जरा बरं होईन. म्हणलं आगाऊच का आम्ही. अरे संताची आपत नव्हती संत, आणि तू महाराजाला दाखिल्यावर काय होईल. मोह पाकिटात घालून मला इकित का काय माहित. नाही एवढं नका. तितकं नाही. आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकत यायची. नाही, बेकार नाही निघणार. चूक केलीच नाही, एकच चूक केली परमार्थात, फक्त पाकिट घेतलं. याच्या आधी तर कोणती चूक दाखवा, त्या दिवशी फेटान उपर्ण न दिला. विठाला विठाला. पाकिट घोड्यावर बसल्यामुळं घेतलंय. घोड्यावर जर बसलो नसतो ना, मग काय करायचं, पाकिट मागणं पुढून फुफुटा उड. अहो घोड्यावर बसले नाही त्याला पाकिट लागते. आईसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया.
भस्मदंड छाया. पुन्हा नाही करणार बा. मी तर म्हणत असतो देवा संप्रदायच बसून कीर्तन करतो. लाज वाटती लाज. 42 वयामध्ये 4 फेब्रुवारी 2019 ला अपघात झाला. बॉयलजनला क्रॅक गेला. मी चालतोय सोहळ्यात ज्ञानोबरायांच्या तुकोबरायच्या सोहळ्यात. चालताना त्रास. उभं राहिल्यावर कंपन होते. मन बसावं लागते. तितकंही मनात वाटते बाळ्या तो एखाद्या जन्मातलं पाप असन. विठाला विठाला विठाला. माझं काही वय नाही बसायचं. त्याबद्दल मी माफी मागतो तुम्हाला. मुलाला मित्राला मुलगा झाला. चला जा कोण्या दवाखान्यात. ते दवाखाना सांगितलं. पोचलो तिथे गेलो. एक बाई बसलेली होती ढवळ्या कपड्यावाली. मला वाटतं तिथं बायकाला ढवळ्या साड्या असतात ना त्या. त्यांना नर्स सिस्टर म्हणतात ना. ढवळ्या कपड्याची पांढरी साडी बसलेली टेबलवर. आता मला कळालंच नाही तिला मॅडम म्हणावं. मी तिला बाई म्हणल्यामुळं तिला राग आला. तिला वाटलं असं मी तरुण आणि हो बाई कसा म्हणायला. ते मॅडम म्हणायला पाहिजे. आपलं शिक्षण कमी त्याच्यामुळे आपलं बोलून गेलो. मी म्हणलं बाई काय. मला वाटलं हिला धोत्राची ॲलर्जी आहे का नाही भाऊ. असं होतं ना कधी कधी. मी एकदा एसटीत बसलो. कंडक्टरला 50 रुपये दिले. म्हणलं साहेब 2 तिकीट द्या. 7 रुपये तिकीट होते. 7 दोन्ही 14 आणि बाकीचे वापस द्या. कळतं का हो तुम्हाला म्हणे मामा. मला मामा. आणि मग वय काय होतं त्यावेळेला 31 आणि ते मला मामा म्हणते. पण ते धोत्रामुळं. तुम्हाला कळतं का हो 14 रुपयासाठी 50 रुपये देता. बरं ठीक आहे. माझ्यासोबत एक पोरग होतं. माझी पिशवी घ्यायला. पण त्याला ते मस्त टी शर्ट ते जीनची पॅन्ट गिंट असं अप टू डेट होतं ते. आणि मग त्यात जो 50 रुपये दिले. बरं भया तुला उतारताना चिल्लर देतो. हा कोण डॉक्टर त्याला भया म्हणतोय. आणि मला म्हणलं तुम्हाला कळतं का 50 रुपये देतात 14 रुपयासाठी. मग उतारताना ते चिल्लर घ्यायला जाऊ लागलं. म्हणलं तू जाऊ नको मी जातो. म्हणलं ते 14 रुपये काटून घ्या बाकीचे पैसे तुम्हाला कसं काय त्या भयाला. म्हणलं ते भया मा नौकर आहे मला पैसे दे. आणि तू यासारखी बी शिक मी आवताला झुपितो असा मी बरा आहे. तू येड्यावानी करू नकोस. धोत्रावाल्याला पागल समजी तू काय. तू त्या डबक्यात जितक्या नोटा आहेत का त्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही. येड्यावानी समजू नको म्हणलं धोत्रावाल्याला तू. पण माणसं धोत्रावाल्याला पागलच समजित. धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत का भारतातली नाही. एक लक्षात ठेवा पॅन्टीवाल्यानं धोत्रावाल्यानं लायकी सांभाळली म्हणून तुम्हाला भाकरी खाल भेटायल्यात. धोत्रावाल्यानं जमिनी इकून म्हाताऱ्या गोव्याला न्यायला पाहिजे होत्या. तुम्हाला मुंबईच्या पलीकडे गटर उपसायला जावं लागलं असतं. मुंबईच्या पलीकडं तिथून पण हाकलून दिलं असतं. म्हणले असते जरा मासे आता. हो धोत्रावाल्याचा आदर करी जा. हे टिकल्यावाले होत तुम्ही विलुगड्यावाल्याचा आदर करी जा. याने एक टायमाच्या भाकरी कमी खाल्ल्यात आणि संपत्त्या कमवून ठेवल्यात. जरा आदर करी जा जुन्याचा. जी माणसं जुन्याचा आदर करत असतात का ती माणसं मोठी होत असतात. हो संप्रदायातल्या लोकांनी आधी जुन्याचा आदर करायचा तेव्हा आपण मोठे होत असतो. जो जुन्याचा अपमान करतो का तो हरामखोर मोठा झाला तरी बोंबलत खाली येत असतो. विठाला विठाला उद्या तिकडच यायचं मराठवाड्यात तुम्हाला. काय सांगू लागलो. ते पोरग पाहायला गेलो. ती बाई होती साडीवाली. म्हणलं बाई काय. म्हणलं बाई ते आमका व्यक्ती आहे. पेशंटचं नाव सांगा. आता मी सांगितलं माणसाचं आणि बाळातीन झाली बाई. काय कळत नाही ना. शिक्षण कमी असल्यामुळं कधी कधी अडचण येतात असते आमच्यासारख्याला. त्याच्यामुळे मी शक्यतो आता बाहेर बचबच करीत नाही. कशाला उगा आपल्या पदरात पडत ते उगं घेणं देणं. लोक हसत येत आपलं शिक्षण कमी आहे. तुम्हाला कळतं का हो मामा बाळातीन लेडीज असती. मला त्या दिवशी कळालं बाईला लेडीज म्हणते तर नंतर कळालं. म्हणजे असं फिरून फिरून शिकलो मी. पण आता मला बऱ्यापैकी इंग्रजी आली आता 20-25%. हो एक बाई बँकेत पैसे उचलायला आली. करा सही तर लावा शाही. विड्रॉलवर तिने अंगठा द्यायला. म्हणलं आजी काय चाललंय. काय नाही महाराज लय टेन्शन आहे बाप्पा. म्हणजे अंगठा द्यायला लागली टेन्शन आणि बिजी म्हणायली. म्हणजे ती 10% इंग्रजी बोलायली. मग बाळूल नाही येणार का. विठाला विठाला विठाला. मी म्हणलं ते त्याची मंडळी. हो ते 4 नंबर रूम मध्ये आहे. मी गेलो तर म्हणलं अरे दासू मुलगा
हो म्हणे महाराज बघा मुलगा. पाहिलं म्हणलं बरं आहे रे, म्हणलं तू यावंच गेलंय. हो म्हणलं बरं आहे, चांगलंय. हो महाराज जरा बरं निघा बाबा, 20 एकर जमीन आहे, त्याने इकुनी फिकुनी काही हे ते. म्हणलं तू म्हातारीला सांभाळ ना, हे पोरग तुला सांभाळीन, नाही तुला असा झोका देईन की एका झोक्यात फेकून देईन कोणीकडे. जरा सांभाळ तू व्यवस्थित. बाहेर आल्याबरोबर ती बाई म्हणली, अहो आपण गिरगावकरासारखे दिसता. म्हणलं दिसतो नाही बाई, मीच येन. आणि हे काय मोबाईलवर तुमचंच कीर्तन ऐकायले. पाया पडी 20 रुपये दिले खरे, म्हणजे चालणारे, खोटे नाही दिले. पाया पडी 20 रुपये दिली. महाराज कुठेतरी पाण्याची बाटल घेऊन प्यावा. माझ्या हातात बांगड्या नाहीत. तिला बांगड्या नसतात ना. हो तुम्ही घालतात का सगळ्या जणी? तुम्हाला कटाळा आला तर पप्याच्या बापाला घालायच्या एखादीशी, असं करी जाणं. काय होतं त्याला घालायच्या. त्याला म्हणायचं मी रोज घालते ना, हप्ताभर तू घाल. हो बांगड्या त्या बाईनं घालू नये जी बाळांत पण करते तिनं. तिला दाई म्हणतात, तिला सुईन म्हणतात आपल्या पुराणाच्या भाषेमध्ये. तुम्ही घातल्या पाहिजे माझ्या माईनो. आपल्या धर्माचं प्रतीक सांभाळलं पाहिजे. चला मग मी म्हणलं बाई मग अशी कस काय रागावल्या? काय सांगायचं महाराज, मला ते आमचा ते झाडणारा म्हणला गिरगावकर आहेत. मी प्रसन्न झाले नाही तर तुम्ही ज्या पेशंटचं नाव सांगितलं ना, मला अशी चिड आली. म्हणलं झालं काय बाई? मी ते बाळांना डिलिव्हरी केल्याच्या नंतर मग अंगठी हरपली. दाशाला म्हणलं दाशा पोरग घरी इकडं. आणि लहान लेकराच्या मुठी वळलेल्या असतात. लहान लेकराच्या आमच्या मित्राच्या पोराची मुठ उघडल्यावर सिस्टरनीची अंगठी गोसली. मी म्हणलं झाल्या झाल्या यानं सिस्टरनीची अंगठी चोडली. याला जर आमदार केलं तर तालुका इकिन्नर हे. हो आणि इतकं नालायक पोरग झाल्यावर बी बाप मला पिढे द्यायला म्हणले. झाल्या झाल्या चोटतंय ना रे. यान झाल्या झाल्या सिस्टरनीची अंगठी चोरली. इतकं चोरण तू पिढे वाटायला. विठाला विठाला. काय लेकरं होते महाराज ते 5? धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. प्रसादातले लेकरं होते ती. दुर्वासाच्या कृपादाने 5 मंत्र दिले त्याने. काय कृपा प्रसादातली लेकरं होती महाराज. साधूच्या आशीर्वादातली लेकरं. 900 कन्यापुत्र होती. मालकांचा पुरावा आहे. पण साधूच्या प्रसादाला किंमत सांगितली महाराज. विटेवरच्या मालकाने रानोबा नावाच्या वारकऱ्याला आंबा दिला. अर्धा चोकल्याला. अर्धा विटेवरच्या मालकाने चोकला आणि अर्धा आंबा वारकऱ्याच्या हातात दिला. त्या वारकऱ्याचं नाव होतं रानोबा. रानोबा नावाच्या वारकऱ्यानं आंबा पत्नीला दिला. झालेल्या मुलाचं नाव ठेवलं चोखोबा. चोखोबाला झालेला मुलगा कर्ममेळा. झाल्या झाल्याच भजन करीत होता. उपजाताची कर्ममेळा वाचे विठ्ठल सावळा. ताकद किती महाराज. शूद्राच्या कुळात जन्म जरी झाला असेल तरी पंढरपुरातल्या मालकानं त्याला मांडीवर घेऊन दही भात खाऊ घातला. कर्ममेळा मांडीवरी. कर्ममेळा मांडीवरी. तो दिवस होता महाराज द्वादशीचा. एकादशी सोमवारची होती. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसे. गाथा सांगतो, शपक नाही, गाथा सांगतो. आणि त्या द्वादशीच्या दिवशी जेवायला झाले एकीकडे चोखोबर आहे आईसाहेबाच्या बाजूला, रुक्मिणी आईसाहेबाच्या बाजूला सोयराबाई. कर्ममेळा कुठं बसो म्हणून मांडीवर घेतला. पाहला कोण होतं? एका जनार्दनी आईसी, एका जनार्दनी आईसी. चोखी याची मात जेवी पंढरीनाथ त्याचे घरी. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात पाहला मी होतो. काय ताकद महाराज. सात्विक लेकर. सात्विक अशी 5 लेकरं. वेगाच सांगतो, मला त्रास देणार नाही, वेळेत सोडतो. ही 5 लेकरं राहण्यासाठी एका महालात आई घेऊन चालली. त्या महालाचं नाव आहे लाक्षागृह. लाक्षागृह. दुर्योधनाला शकुनी सारख्या मामानी सावध केलं दुष्कर्मात. सात्विक कामात नाही सावध केलं, दुष्कर्मात. शकुनी हा नालायक होता, हलकट होता. महाभारतात 24 लोक नालायक होते. 24 लोक नायक. त्याच्यात शकुनी एक होता. शकुन्या. शकुनी म्हणत नाही मी त्याला. त्याचा पाहुणा एक तुमच्या गावात. काय भीती आहे पट्ट्याला. शकुन्या, जयद्रथ्या, दुःशासन्या, दुर्योधन्या. एक सांगता येईल पुन्हा.
द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटली होती, त्यावेळेला प्रथम त्यानं पाहिलं होतं. तुला सांगता येईल का रे? सगळ्यात अगोदर पाहिलं होतं. इतका हरामखोर होता तो, 24 पैकी 1 नंबरचा हरामखोर. घरी गेल्यावर मोबाईलवर बघा, देव तुमचं चांगलं करील. विठाला विठाला अशा शकुनीनं दुर्योधनाला सांगितलंय, भाषेबुवा पांडव जिवंतपणे जळाले पाहिजे. लाक्षाग्र बांधलं, राळ रांजा कापूर ज्वलनशील पदार्थ टाकले आणि लाक्षाग्र बांधलं. किती ज्वलनशील सांगू? आग्नी लागल्याबरोबर 11 सेकंदात घर जळणार. 11 सेकंदात कितीतरी पटीनं ज्वलनशील. त्या घरामध्ये कुंती आई साहेब आपले 5 वासरं घेऊन निघाली. गुण गाईन आवडी, आवडीनं गुण गायलं हो या लोकांनी. विटेवरच्या मालकाचं आवडीनं गुण गायलं. नित्य ध्यानात आहे, तुझा विसर न व्हावा. एक क्षणभर विसर नाही हो दिला महाराज, एक क्षणभर. त्याची ताकद पा पुढे. आणि 5 वासरं घेऊन कुंती जाणार. तेवढ्या अवकाशात काकांनी विचारलं, अरे कोणीकडं? लाक्षागृहात या 2 मिनिटं. रस्त्यात पांडव उभे केले. धर्माला सांगितलं, बाळा आपल्या भावांना सांभाळ, मी काकांकडे 2 मिनिटं जाऊन येते. आणि कुंती आई साहेब काकांकडे गेल्या. काका म्हणजे विदुर काका, राजकारणातला 2 नंबरचा डॉन. विदुर काकासारखं राजकारण भारतात पृथ्वीवर जितके देश आहेत, एकाही देशातल्या माणसाची नीती नाही. त्याला विदुर नीती म्हणतात. 1 नंबरचा डॉन कृष्ण होते. आणि 5व्या क्रमांकाचा राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. 5 डॉन झाले राजकारणात. 5 डॉन. 5 या 5 लोकांसारखा आपण जिवंत आहेत तोपर्यंत जन्माला येणार नाही, कारण आपले तितके नशीब गोड नाहीत. या 5 लोकांसारखा जन्माला येण्यासाठी विठाला विठाला विठाला. विदुर काकांकडे गेल्या. काकांनी पाहिल्याबरोबर, या वहिनी साहेब. इतका आदर पाहिजे बरं. भावाच्या बायकोला आईचा दर्जा दिला पाहिजे, दर्जा दिला पाहिजे. मोठ्या भावाची बायको आईच्या दर्जाची असती. आणि आईच्या दर्जाची असताना हरामखोरानं मांडीवर बसली म्हणून मांडी फुटली. नाही तर मरत नव्हता दुर्योधन. दुर्योधनाला कडे आईनं बघितलं होतं तो वज्राचा झालता, वज्राचा. इतकाच हाडामासाचा राहावा म्हणून पंढरपुरातल्या मालकानं हार गुंडाळले होते. हार सुदामा नावाचा माळी झालते पंढरपुरातला मालक. हो, दुर्योधना मारिली गदा घेतीला प्राण. हो, तितक्यामुळं नालायकपणा झाला. मोठ्या भाऊजाईला आई समान मानावं. या वहिनी साहेब या. काय विदुराची भाषा आहे, काय वाणी. म्हणून पंढरपुरातला मालक वेडा झालता, वेडा. उद्धवजी चल विदुरा घर जावे. स्वतः तिथं जायचे. एक शपक पुरावा होता. उद्धवा चला जाऊ विदुरा घरी, नरम बिछाने पलंग गादी, गरीबाची घोंगडी बरी. उद्धवा चला जाऊ विदुरा. शपक आहे, नंतर काड्या करायच्या नाही. अभंगातलं नाही, शपक आहे पण गोड आहे, गोड आहे. उद्धवजी चल विदुरा घरी. याला काही नाव ठेवायचं काम नाही, त्याची संलग्न. एवढी विदुराविषयी आवड. वहिनी साहेब जाता. हो, देवघरातली एक प्रतिमा काढली. ती प्रतिमा द्वारकेतले मालक जगदानंद कंदपती जगदीश पंढरीश पांडुरंग परमात्मा द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची प्रतिमा होती. आणि वटीपदरात टाकून दिली. वहिनी याचा इसर पडू देऊ नका, तुमच्या लेकराची काळजी तो करील. याचं गुण गा, तुमच्या लेकराची काळजी तो करील. वटीत ती प्रतिमा दाबली आणि विटेवरच्या मालकाचं द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचं स्मरण करीत करीत चौकात आली. आपल्या 5 वासरायला घेतलं त्या हरणीनं आणि त्या महालात प्रवेश केला. लाक्षागृहातल्या कोनाड्यामध्ये कोरा कपडा आथरला. त्याच्यावर भगवान कृष्ण परमात्म्याची विटेवरच्या मालकाची प्रतिमा ठेवली. माल्याधिनी सुगंधिनी गोडशाशा फुलांची आरास केली. प्रणाम केला. देवा काय सुंदर महाल दिलाय रे दुर्योधनानं. पण देवा, सुईच्या आणीवर बसेली इतकी माती न देणारा व्यक्ती जर इतका सुंदर महाल देतोय, त्या अर्थी याचं काही कटकार असताना असेल का रे देवा. पण सांभाळ रे लेकर, सांभाळ प्रभू तू, सांभाळ, सांभाळ तू, सांभाळ.
आणि कामाला सुरुवात केली. एक जणानं शंका घेतली होती, घर पेटल्यावर जर 11 सेकंदात जळत असेल तर मग कुंती स्वयंपाक कुठं करीत होती? शंका गोडे. अशी शंका विचारल्यावर महाराजांनी नाकात वारं घुसून घेतलं नाही पाहिजे. त्याने एक म्हणलं पाहिजे, सांगता आलं तर सांगावं, नाहीत म्हणावा 8 दिवसाची मुदत द्या. तेव्हा असले प्रश्न असतात का? मग कसले असतात? सोमळा आहेस का काय तू? हा ना आलाय का? मी सांगितलंय तुम्हाला 11 सेकंदात घर पेटतंय, मग स्वयंपाक कुठं करीत होती? तळमजला होता. तळमजल्यात स्वयंपाक. तलागृह धरणी यद्गर्भेषु पाक निष्पतेत जायते सुधा तृष्णा निवारण हितार्थायाम लाक्षा गेहाती जायते नाम नैवम गिरगावकर लिखितम. तळमजल्यात स्वयंपाक होता. रोज स्वयंपाक आटपला की नैवेद्य पहिला देवाला. आपल्याकडे संस्कार फार चांगले सांगितले होते. आता द्या, गॅसच्या चुली आल्यात त्या बाग सोडून द्या. पूर्वीच्या काळातली जुनी माऊली बघा, चुलीवर स्वयंपाक करत असताना चुलीवरचं पहिलं पानग चुलीला टाकीत होती, इस्तवात टाकीत. बारीकस रुपयाच्या एवढं आठाण्यासारखं एक पानग भाजायचं, चपातीचं असेल किंवा भाकरीचं असेल. फायदे 2 होते. एक तर अग्नीला प्रसाद होता, आणि दुसरी गोष्ट तवा तापला का नाही कळत होतं. तवा का हात लावून पाहायचा का तापला का नाही म्हणून. काय हुशार, काय चातुर्य असेल. आणि आपल्या प्रत्येक देवता अग्नीच्या मुखात जेवत असतात, अग्नीच्या मुखानं. म्हणून यज्ञ करत असताना प्रत्येक देवाचं नाव घेत असतात. विस्तवामध्ये टाकलेलं अन्न, याचा जो धूर निघत असतो, तो धूर आपलं सुष्मीकरण करत असतो. म्हणून आपल्याकडे जेवत असताना आगारी भरायची प्रथा आहे. विस्तव आणतात, त्याच्यावर गूळ, थोडेसे तांदूळ आणि तूप टाकून त्याचा धूर पंक्तीत फिरवत असतात. म्हणजे सुष्मीकरण, निर्जंतुकीकरण करण्याची ताकद त्या धुरात असती. असं वैशान्नरो स्थित भवो व्याला सर्वस्थितम घ्रतेषु जय तंदुलादि गुडा शर्करा सर्वास्थिता पाद्य भयस्थिता यद्घ्रतेषु भय जायतो सुष्मी सर्वस्थितायाम घ्राणमेव च यत उदको सर्वस्थित क्षांती जठरा नलो तृप्तवसायाम मखेषु यत् पुण्याय. मग म्हणायचं वदनी कवळ घेता तिथून पुढे सुरू होते. पण श्लोक पण इतके घाणेरडे चालू आहेत आता. काही काही असे श्लोक म्हणालेत की पांचटपणा पण लाजायलाय त्याला. इतके 5 श्लोक. राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले दही भात लिंबू. दहीन लिंबू खात असतात का? हे ज्याच्या गोळ्या संपल्या त्याला पण कळतं बरं. ज्याच्या गोळ्या संपल्यात का त्याला पण कळतं दहीन लिंबू खात नाहीत. दहीनं जर तर भातावर लिंबू पिळायला चालतंय खिचडीवर, हो. पण दह्यात लिंबू पिळून खाणं म्हणजे गोळ्या संपल्याच्या पलीकडचा कारभार आहे ना. बरं इथपर्यंत ठीक आहे. त्याच्या पुढचं सांगू का? जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. एक सोपा उदाहरण कळतं का तुम्हाला? लक्ष्मण कोणाचा अवतार? शेषाचा. आणि सगळे सर्प कुठून जन्माला आले? तिथून. तिथून मग शेषाच्या ताटात लगी करायला काय उंदराची मायवेली सरपंच? इतका शहाणा आहे का उंदीर? अहो सर्पानं ओलांडलेली वाट जर ओलांडली, उरंगाची आ वाट चाली मुशके थे कुटी केली आडचा दिना खंडली आयुष्य मर्यादा. सापाचा रस्ता ओलांडला तर 2.5 दिवसाचं उंदराचं आयुष्य कमी होतंय. आणि शेषाच्या ताटात लगी केल्यावर आखो कुळ जळून जाईल ना. हे श्लोक म्हणणाऱ्याला पंक्तीत बुटान हाणायला पाहिजे. विठाला विठाला लोक ऐकून घेते त्याच्याकरता आपण काही नाही म्हणा. आपल्या वाणीचा पांचटपणा थोडासा थांबवला पाहिजे. काही नाही करायचं. मागच्या लोकांनी फार टिकवला परमार्थ, फार टिकवला राजू. काय कष्ट असतील. कण्या खाल्ल्या, आंबाड्या खाल्ल्या, घुगऱ्या खाल्ल्या. इथल्या वयस्कर माणसांना कळत असेल. जुन्या काळातले कीर्तनकार तुकाराम बापाई पायी येत होते. हो काय कष्ट असेल त्याला, काय कष्ट असतील. त्या लोकांनी नियम नाही मोडे का आपण मोडायचे. काळ गोड आलाय परमार्थासाठी. फक्त तो गोडपणात कडीला न्या. भगवंत आपलं चांगलं करेल. चला पहिली रात्र वेळ झाला का? 7 मिनिटं आगाव झाली. तुम्ही नाही म्हणाले राव. हा हा आणि गळ्यात माळी असून पुन्हा एवढा पुरावा पूर्ण करतो. चला काय होतं माहितीये का? तुमच्याकडे बायका खुरपायला जात असते ना. बायका खुरपायला जातात ना. काय काय पिकं असतात, कापूस काय असेल ते खुरपायला जातात.
मग 4-5 बाया जर खुरपीत असतील वारकरी महाराज आणि 2 तास जर खुरपायचे राहिले आणि 5 वाजले तर बायका किती गरीब आहेत सांग का तुम्हाला. त्या म्हणतात बाई ह्या 2 तासाकरता कोणाला सांगते ग, 4-4 झाडं घेऊन काढून टाका बरं. बाया इतक्याला टायमाच्या पुढे जातात. मग आपण जर 10-20 मिनिटं पुढे सरकलं तर काय दगड पडन का आपल्या बोकांडीवर. आपण तर ज्ञानोबराय तुकोबरायचं भजन करावून जर पुढं सरकलं तर काय हरकत आहे. काय पदरात दोंडा पडत का आपल्या. विठाला विठाला जणांना मला कीर्तनात घडी दाखवली महाराज. मी म्हणलं अरे इळभर फवारा घेतल्यावर 500 भेटते. 10-5 मिनिटं पुढं उभं राहीन जर साक, नाही तर पोरग पिणार निघलं तर चट प्रॉपर्टी कीर्तनाची आणलेली गमून जाईन. त्याच्यामुळे जरशी शिल्लक सेवा केली पाहिजे. विठाला विठाला एवढा पुरावा पूर्ण करतो. पहिल्या दिवशी आपली 5ची लेकरं वरच्या हॉलमध्ये झोपलेली आहेत. कुंती आई साहेब भिंतीला टेकन देऊन त्या कोणाड्यातल्या प्रतिमेकडे पाहत होत्या. नित्य तुझा विसर न व्हावा, गुणगाई नावडी सारखं अंत करण्यात. त्याला काकांनी सांगितलं होतं याचा विसर पडू देऊ नका, याचं गुण गात राहा. पहिला दिवस रात्रीचा 1-1:30 वाजला. तेवढ्या रात्री पुरोचन नावाचा एक नालायक व्यक्ती होता. तो दुर्योधनानं हातात धरलेला होता. या पुरोचनाने एक मशाल आणली. ती मशाल घराला लावणार तेवढ्या अवकाशात खिडकीतून पाहिलं तर कुंती जागे येतात. वापस गेलं. पहिला दिवस वापस, दुसरा दिवस वापस, तिसरा दिवस वापस, चौथा दिवस वापस. वेगात सांगतो. दुर्योधनानं बोलून घेतलं, पुरोचन जी 4-5 दिवस झालेत बेट्या, अजून आमची काकी आणि भाऊ जाळले नाहीस. नालाय का, कसली तनखा घेतोस, केवढं कठोडं घेऊन गेला पैशाचं. त्यानं सांगितलं युवराज मालक, दुर्योधन युवराज होता, बाप राजा होता. युवराज मालक गेली 5-6 दिवस झालं तुमच्या काकी झोपत नाहीत. ज्या दिवशी झोपेन त्या दिवशी लाक्षागराला विस्तू येईल. दुर्योधन म्हणला जागन तरी कवरक जागन. 6 दिवस झाले, डोळे मुठीसारखे झाले. सारखी पाहत होती प्रतिमेकडे, सारखी पाहत होती. देवा सांभाळ रे वासराला, देवा सांभाळ रे वासराला. देव कोण होता, भासा आहे. आणि विनंती करणारी कोण आहे, आत्या आहे. कोणती देवाची आत्या होती. नातपान किती गोड होतं. सांभाळ रे देवा. दिवस 6 संपले. 7व्या दिवशी सकाळी उठली, नित्यनेम आटपला, स्वयंपाक केला. त्या दिवशी स्वयंपाक केला पुरणपोळीचा. 5 लेकरं जेवायला बसले. देवाला नैवेद्य ठेवला. 5 लेकरं जेवायला बसले. अर्जुनाला तुपाची वाटी वाढली, धर्माला तुपाची वाटी वाढली, भीमाला तुपाची वाटी वाढली, गरम गरम पुरणपोळी वाढली. पण नकुलन सहदेवाला तुपाची वाटी नाही वाढली, तुपात पुरणपोळी चुरून वाढली. दोघा जणाला. कारण पांडव 1चे 3 आणि 1चे 2 होते. कुंती आणि माद्री. पुराण वाचा, लक्षात येईल तुमच्या. कुंती ही ज्येष्ठ आहे. पंडूराजा हे वयानं मोठे होते. धृतराष्ट्र हा वयानं 6 होता. पण एका कारस्थानामुळं डोळे नसताना सुद्धा तो राजा झाला. जाऊ दे, आपल्याला तेच काहीच नाही. तुम्ही घरी गेला महाभारत बघा. महाभारत पाठ असणं अत्यंत गरजेचं. रामायण संसारात कसं वागावं सांगते. रामायण संसारात कसं वागावं सांगते. आणि इंटरनेट जगामध्ये पावला पावलाला रावणाची संख्या जास्त वाढली, म्हणून या इंटरनेट जगात कसं वागावं हे महाभारत सांगते. म्हणून पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. नाही तर तुम्हाला कोणी चुरगाळून टाकील. महाभारतातले मुद्दे पाठ असा फार गरजेचं. चुरून पोळ्या वाढल्या, पोटभर जेव घातलं. नकुलानं विचारलं, माय हे माय आज काही सण आहे का ग? नाही बाळा. काही एखाद्या संतांची पुण्यतिथी आहे ग? आई ग आपल्याकडे कोणाचं श्राद्ध आहे का ग? नाही रे बाळा. मग आई पुरणपोळ्या का केल्यास? कुंती खोटं बोलली. कुंतीनं सांगितलं कोणाड्यात ठेवलेल्या देवाला नैवेद्य केलाय. पण कुंतीनं पोळ्या कशा करता केल्या ते माहिती आहे. तिला माहित होता आज 7वा दिवस आहे, उजाड आहे. आज आपण जागू शकणार नाहीत. आज आपलं शरीर खाली पडणार आणि तितकी संधी पाहून पुरोचन घराला अग्नी लावणार.
म्हणून शेवटी जाता जाता लेकरायला गोड गोडधोड पुरणपोळ्या खाऊ घालून जाऊ. हे माणूस होतं कुंतीच्या अंतकरणात. आई होती आई. आईचं नातं फार कोळ असते जगात. आदरणीय सुपेकर महाराजांचा एक प्रसंग ऐकला आमच्याकडे. एक सुपेकर महाराज प्रसिद्ध महात्मा आहेत, वैराग्याचं टोक आहे. एकुलता एक मुलगा, आईचं पार्थिव जळत होतं आणि आईचं पार्थिव जळत असताना आपल्याकडे खांद्यावर मडकं घेत असते मातीत आणि त्या मडक्याला 3 वेळेस अशी दगड मारून त्याला छिद्र करून जळत्या प्रेताच्या भोवताल असं ते चक्कर मारत असते. तर त्यावेळेला जळत असणारी आई काय म्हणत होती तुकाराम? दुरी सांडी दुरी बाळा वैशानर बहु द्वाड रे जाळीली माझे काय तृण काष्टा समान रे. बाळा लांबून पाणी टाक माय, हे अग्नीनं माझं शरीर जाळलं रे बाळा. लांबून पाठ. जळती आई सुद्धा आपल्या मुलाला सांगते. काय टोक आहे महाराज राजे, काय टोक. ती आई होती. संध्याकाळची वेळ आहे, आपला नित्यनेम आटपला, पांडव झोपलेली आहेत आणि भिजलेले करत. काही ज्ञान नाही बाकीचं, काय गोष्टी हे काय होणार आहे काही माहिती नाही. आणि पांडवांनी अंगावर पांघरणं घेऊन झोपलेली आहेत. एकाही पांडवाला माहित नाही आपली आई 6 दिवस झालं जागी आहे आणि तिनं सुद्धा सांगितलं नाही लेकरांना, नाही सांगितलं. झोपलेले आहेत ते. उशाला बसली. बरोबर 11, 11:30, 12 वाजले. 12 वाजता कुंतीच्या लक्षात आलं आता आपण जागू शकत नाहीत. डोळे पापण्याच्या बाहेर आले होते, लालबुंद डोळे झालते. काय करावं? लेकराच्या उशाच्या कुंती आई साहेब उठल्या आणि त्या कोणाड्यातल्या प्रतिमेपाशी डोकं ठेवलं. देवा किती वेळ चित्तात ठेवू रे, किती वेळ तुला ध्यानात ठेवू रे देवा, किती तुझं भजन करू रे देवा, आवडीनं किती गुण गाऊ रे. आता शक्य नाही रे जागणं देवा. देवा काकांनी सांगितलं याला ध्यानात ठेव, याला अंतकरणात ठेव, याचं गुण आवडीनं गा. सांगितलं रे देवा काकानं, पण किती वेळ गाऊ रे देवा, आता हे शरीर पडणार. उठून बसली तिथे येऊन आणि कुंतीनं काय केलं? 5 लेकराच्या तोंडावरची पांघरणं काढली आणि 5 आपली पोटची गोळे एकदा पोट भरून पाहून घेतली. पोट भरून पाहिली, पोट भरून पाहिली आणि जड अंतकरणाने धर्म आणि भीम आणि अर्जुन यांची तोंड झाकून टाकली आणि नकुल सहदेवाचे चेहरे उघडे ठेवले. आणि देवघरातल्या त्या प्रतिमेला सांगत होती, देवा मला मार रे, त्याबद्दल दुमत नाही. पुरोचनाने हे घर पेटून दिल्या मला जळू दे रे, काही ताण नाही. देवा तुला 5 सांभाळायला जर त्रास होत असेल तर माझ्यासोबत या 3घांना बी जळू दे. पण एक विनंती करते रे देवा, एक विनंती करते, या 2घांना जळू देऊ नकोस बरं देवा, या 2घांना जळू देऊ नकोस. बघता बघता 1 वाजला. तिच्या लक्षात आलं आपण नाही पाहू शकत आता. तेवढ्या अवकाशात पुरोचन नावाचा व्यक्ती येणार, गुणगाई नावडीन सांगतोय. आणि नकुल सहदेवाकडे दृष्टी केली. अंतकरणाचा बाण फुटला आणि तोंडातून शब्द न काढता अंतकरणातून शब्द पडला, बाळांनो नाही वाचू शकत तुम्हाला, आता तुम्हाला सांभाळू शकत नाही रे बाळांनो, माफ करा. आणि धाड दिशी भिंतीला डोकं लावून दिलं, डोळे झाकले गेली. त्याचं सावट पाहलं त्यानं. अग्नी लावणार लाक्षाग्रहाला द्वारकेतल्या मालकाला जाग आली, पंढरीतल्या मालकाला, जगाच्या बापाला जाग आली. आणि गरुडाला सांगितलं, गरुडा दे र सुदर्शन, दे दे. चक्रा मार की धरणी पुढी लाका जोरवे पांडव बैठे गुप्ताग लगाई नाथ मुरे बिगरी किने बजाई. सुदर्शन फेरलं तिथं पांडवानी कुंती आहेत. भोयार पड बुवा आणि पांडवन कुंती सुखरूप नेले. कौरवाला कसं कळालं पांडव गेले? एक भिल्ल स्त्री होती, आपले 5 लेकर घेऊन कुंतीला विनंती केली, बाई मुक्काम करू, झोप माय वसरीत, झोप वसरीत. पुराण विचारतय
कुंतीनं आतमध्ये का घेतलं नाही? कुंती दयाळू होती. कुंतीच्या लक्षात आलं वसरीत बाहेर झोपले वाडा पेटीला तर पळून जाता येईल, मधात घेतले तर अनाथ जीव मरतेल म्हणून वसरीत झोपिलं. आणि रात्री लाक्षाग्रह पेटलं आणि ती भिल्ल स्त्री आणि 5 लेकरं जळून गेले. आणि पांडव नर्मदेच्या तीरावर निघले. सकाळी कौरवांनी पाहिलं ते एका बाईच्या बांगड्या सापडल्या, ह्या कुंतीच्या असावा. आणि 5 हाड सापडे हे लेकरायच्या असावा. आणि नालायक दुर्योधनानं त्या दिवशी दिवाळी साजरी केली. इतका हरामखोर होता दुर्योधन. रक्ताच्या नात्यातली माणसं गेल्यावर ज्यानं दिवाळी साजरी करावं किती हरामखोर. पण पांडव तिकडे गेले. माझ्या देहूतल्या मालकांनी विटेवरच्या मालकाचं मनगड धरलंय. विटेवरच्या मालकांनी देवा काय गरज होती रे तुला? रात्री 1 वाजता तू उठलास परमेश्वरा आणि स्वतः सुदर्शन फेकला आणि पांडव वाचविले. काय गरज होती? रक्ताच्या नात्यातली माणसं त्यांना पेटवत होती. तुला काय गरज होती एवढ्या रात्री उठायची? विटेवरच्या मालकाच्या डोळ्यातलं खळखळ पाणी येतंय. तुकोबराय स्वतःच्या धोत्राने विटेवरच्या मालकाचे डोळे पुसतात. आणि विटेवरचा मालक तुकोबरायला माझ्या देहूतल्या मालकांना सांगतो, मालक तुकोबराय ऐका, रात्रंदिवस माझ्याविषयी जिच्या अंतःकरणात भाव गोड होता, रात्रंदिवस जिच्या जिभेवर माझं नाव खेळत होतं, रात्रंदिवस तिच्या अंतःकरणात माझा विसर पडत नव्हता, अशी पांडवन जर कुंती गेली असती तर मला करुणेचा सागर, करुणा वत्सल, करुणा सिंधू, दयेचा सागर ही सगळी नावं माझी जळून गेली असती. आवडीनं गुण गाल्यामुळं पांडवाला वाचिलं. गुणगायीन आवडी विढोप्पार मोजून 30 सेकंद भीक मागतो. फक्त 30 सेकंद सगळ्यांनी हातवरी करा. तुकाराम तुकाराम तुकाराम.